नमस्कार, मी राधिका कुलकर्णी. जनमार्गामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. मुलांवर मराठी भाषेचे संस्कार केले तरच मराठी भाषेची गळचेपी थांबेल, असं मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र साहित्य परिषद वार्षिक ग्रंथ आणि ग्रंथकार पारितोषिक वितरण समारंभ पार पडण्यात आला. त्यावेळी गोखले यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. वीर वीर पुरुष पदा हा खाली संवेदनशीलता प्रतिका अतिपाशी संबंधित तुर्तास आणि तत्पूर्वी हे दोन कविता संग्रह त्यांच्या नावावर आहे. कवितेचा हा बालकविता संग्रह आणि आजूबाजूला हा ललिता लेखन गिरगावात त्यांचं शिक्षण झालंय. पण शिक्षण अर्धवट सोडलेल्या या माणसाने आपल्या विषयावरची 32 आणि इतर विषयांवरची 12 पुस्तके त्यांनी आतापर्यंत लिहिलेली आहेत. आणि भैरूरतन दमानी हा पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेला आहे. विश्राम गुप्ते या पुस्तकाचे प्रकाशक आहेत. राजहंस प्रकाशक बालवाङ्मय असं विपुल लेखन केलेलं आहे. मोहगिरी कोडाईकर अनुभव अंतिम पर्याय ते शिक्षण आणि इंजिनियर आहेत. काही पुरस्कार त्यांना मिळाले. स्त्री आणि पर्यावरण या ग्रंथात नात्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पुरस्कार मिळालेले आहेत. लोकगीतवादी गोपाळ हरी देशमुख, कुसुमाग्रज आणि बाबूराव शिंदे असं आत्मचरित्र आहे. हे भैरूरतन दमानी पुरस्काराने सन्मानित झालेले आहे. ते रवी परांजपे आत्मकथा या नाटकापासून त्यांचा व्यावसायिक प्रयोग सुरू झाला. या पुस्तक या पारितोषिकाच्या देणगीदार वसुंधरा शेट्यांच्या सरपंच या एकपात्री प्रयोगाचे कार्यक्रमाचे 500हून अधिक प्रयोग झाले. परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर प्र.ची शेजवलकर, कार्याध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनील महाजन, कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते. गोखले म्हणाले, आपणही साहित्यिक व्हावे असे नेहमी वाटायचे. जसा मी तानसेन नाही पण कानसेन आहे, तसाच साहित्यिक नाही पण बरा वाचक आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण अनेक साहित्यिकांबरोबर माझा सहवास पत्रव्यवहार होता. या सर्वांचा मी नेहमी ऋणी राहीन. ते म्हणाले, सामान्य वाचकांनाही तुम्ही खूप समृद्ध केले आहे. जेव्हा आतून वाटते तेव्हाच उत्तम साहित्य निर्मिती होते. उत्कृष्ट साहित्य होण्यासाठी वाचनही आवश्यक आहे. अनेक पुस्तके साहित्यावर मालिका येऊ शकतात. निवडणूक आयोगाचे आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या रात्र वणव्याची या पुस्तकावरील मालिका मी दिग्दर्शित करणार आहे. हीच माझी थोडी साहित्य सेवा होईल. साहित्याची जाण, संस्कृतीची जाणीव फार कमी लोकांना असते. डॉक्टर वैद्य म्हणाल्या, तरुण युवकांना साहित्य परिषदेशी जोडून घेणे हे आमचे ध्येय आहे. सासवड साहित्य संमेलनात याची प्रचिती आली. साहित्य परिषद समाजाभिमुख होत आहे. याबरोबर आणखी काही प्रकल्प आम्ही हाती घेतले आहेत. यावेळी पारितोषिक विजेत्यांनी मनोगत व्यक्त केले. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला सुरुवात झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरात आनंदोत्सव साजरा केला. चौकाचौकात फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा गजर, डीजेच्या तालावर थिरकणारे कार्यकर्ते आणि रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना चहाचे केले जाणारे वाटप, नागरिकांची जमलेली गर्दी अशा उत्साही वातावरणात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचा आनंद शहरात साजरा करण्यात आला. मोदी यांच्या शपथविधीला सुरुवात झाल्यानंतर शहरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विविध भागात आनंदोत्सव साजरा केला. पक्षाच्या शहर कार्यालयाच्या येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कसबा गणपती मंदिराच्या येथे आमदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली चहा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. ढोल ताशांच्या गजरावर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. महिला कार्यकर्त्यांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला.
दुश्मन भागे गई सारे देश में चिल्ली, सिंहासन खाली करो। माहेर सोडून सासरी आले। इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। सुदर्शन स्टेशनरीचे किशनचंद आर्य यांना यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे। दरवर्षी व्यापारी एकता दिनानिमित्त दिला जाणारा व्यापार भूषण पुरस्कार यंदा सुदर्शन स्टेशनरी मार्टचे किशनचंद आर्य यांना जाहीर झाला आहे। 2 जून रोजी माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष SK जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत या आणि इतर पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश प्रभुणे यांनी पत्रकार परिषदेत दिली। पुरस्कार वितरण समारंभ 2 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता SM जोशी सभागृहात होणार आहे। या पुरस्कारांचे प्रायोजक UJ सोळंकी, केबल ज्वेलर्स, दिनशा आणि कंपनी, स्नेहा एंटरप्राइजेस, गाला एंटरप्राइजेस तसेच गोरे आणि मंडळी हे आहेत, असंही प्रभुणे यांनी सांगितलं। स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट्स असोसिएशनचे 54वे वर्ष असून संस्थेचे सुमारे 450 सभासद आहेत। स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट्स असोसिएशनतर्फे दरवर्षी व्यापारी एकता दिनानिमित्त विविध पुरस्कार प्रदान केले जातात। पुरस्काराचे यंदाचे 15वे वर्ष आहे। स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे। आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक SP देवकर यांच्या निलंबनाची मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केली आहे। भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात गोवून मारहाण केल्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक SP देवकर यांच्यावर खडक पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। देवकर यांची खातेनिहाय चौकशी सुरू असून येत्या 8 दिवसात अहवाल अपेक्षित असल्याची माहिती परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त महादेव तांबडे यांनी दिली। उपनिरीक्षक देवकर यांनी सुभाषनगर येथील जवाहर पान शॉपमध्ये पान खाण्यासाठी गेलेल्या विनायक धारणे आणि अमर निंबाळकर या दोघांना मारहाण केली होती। त्यावेळी रात्री गस्तीवर असणाऱ्या देवकर यांनी त्यांना पान टपरी बंद करण्यावरून अरेरावीची भाषा वापरत दोघांना चौकीत नेले। तेथे नेऊन पट्ट्याने मारहाण केली होती। या प्रकरणी शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी परिमंडळ 1 चे उपायुक्त महादेव तांबडे, सहाय्यक आयुक्त जगदीश लोहाळकर, वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली। यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे कार्यकर्ते होते। त्यांनी उपनिरीक्षक देवकर यांच्या निलंबनाची मागणी केली असून घेण्यात येणाऱ्या निर्णयानुसार पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असं सांगितलं। उपनिरीक्षक देवकर यांची खातेनिहाय चौकशी खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण करत आहेत। पुण्यात गंभीर गुन्हे घडत आहेत।
कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या सराईत गुंडांवर कारवाई करावी, पण कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांशी पोलिसांनी प्रेमाने वागावे आणि त्यांचा आदर करावा, असं विधान यावेळी गोऱ्हे यांनी केलं. जे ACP आहेत किंवा स्वतः PI यांच्याशी बोलण्यामध्ये काही योग्य वाटलं नाही. याचं कारण असं की एखाद्या ACPकडे तक्रार केल्यानंतर PSI नागरिकांना मारहाण करत असेल तर याचा अर्थ ते PSI कुठेच सामान्य नागरिकांची प्रतिष्ठा ठेवत नाही आहेत हे स्पष्ट झालं होतं. आणि त्यामुळे आम्ही काल ज्या वेळेला शशिकांत चव्हाण PI यांनी मनीषा धारणे आणि विनायक धारणे यांना संपर्क केला की काय कारवाई झाली या संदर्भात आम्हाला बोलायचं आहे, त्यावेळेला स्वतः DCP तांबडे असतील तरच आम्ही याच्या चर्चेला येऊ असं स्पष्ट केलं होतं. त्याच्या अगोदर ॲडिशनल CP संजय कुमार यांचं देखील माझं दूरध्वनीवरून बोलणं झालं आणि त्यांनी असं आम्हाला स्पष्ट केलेलं आहे की या PSIच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल आहे, त्याच्यासाठी कोर्टाची परवानगी घेऊन कारवाई करावी लागते, तशी आम्ही कारवाईच्यासाठी म्हणून परवानगी मागू. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की डिपार्टमेंटल एन्क्वायरी आम्ही याच्याबद्दल सुरू केलेली आहे आणि ती डिपार्टमेंटल एन्क्वायरीच्या मध्ये त्यांनी या पद्धतीने असं वर्तन परत करता कामा नये. त्याचबरोबर ही घटना घडली त्याच्या हातून काय काय चुका झालेल्या आहेत याबद्दल आम्ही कडक समज त्याला आधीच दिलेली आहे. आणि शांतता कमिटी, दक्षता समिती यांच्याबद्दल जी अनादराची भावना त्यांच्या तोंडून स्पष्ट झाली तर त्याबद्दलसुद्धा आम्ही त्याला जाणीव दिलेली आहे. आणि खास करून खडक पोलीस स्टेशनला याबद्दल आम्ही एखादी बैठक घेऊन त्याबद्दलच्या गैरसमजांचं निराकरण करू. त्याचसोबत यांना विनाकारण जे गुन्हे त्यांच्यावरती दाखल करण्यात आलेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही सगळी परिस्थिती तपासून घेऊन याबद्दल काय मार्ग काढता येईल त्याच्यासाठी आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करू, अशा प्रकारे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. परंतु पुणे शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचे अनेक प्रश्न गंभीर झालेले असताना आणि दुर्दैवाने नरेंद्र दाभोळकरांसारख्या सामाजिक कार्यकर्त्याची हत्या होऊन अजूनही आरोपी पकडले गेलेले नाही आहेत. त्यामुळे आरोपी एका बाजूला मोकाट आहेत आणि दुसरीकडे सामान्य नागरिक आणि ते सुद्धा साहित्य क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे पदाधिकारी, शिवसेनेचे युवा सैनिक यांच्याबद्दल जे काही वर्तन या पोलिसाच्या हातून घडलं त्याच्यामुळे काही वेळेला कायद्याचा प्रतिष्ठा ठेवण्यापेक्षा त्याचा अपमान करण्याची प्रवृत्तीच कशी मुजोर होती हे चित्र सातत्याने दिसतं आहे. परंतु पुणे पोलीस आयुक्तामधल्या जसं चांगल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली आहे, त्याचबरोबर गृहमंत्री RR पाटील यांच्याशी माझं काल बोलणं झालेलं आहे आणि मी स्वतः त्यात लक्ष घालून कारवाई करतो त्यांनी सांगितल्यामुळेच ही पुढची डिपार्टमेंटल एन्क्वायरी आणि याबद्दलची पावलं ही उचलली गेलेली आहेत. परंतु पुढचे 8 दिवस वेट अँड वॉच काय नक्की कारवाई होती आहे. इतकंच नव्हतं तर पुढचे महिनाभर हे जे देवकर इन्स्पेक्टर आहेत त्यांचं वर्तन इतर नागरिकांशी कसं आहे याचा अर्थ त्यांनी सगळ्या समाजकंटकांना घाबरावं अशी आमची अपेक्षा नाही आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी गुंड किंवा समाजकंटकांच्याबद्दल कठोर भूमिका जरूर घ्यावी, परंतु नागरिकांना दिलासा मिळेल अशा प्रकारचं वर्तन त्यांचं असावं अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि यामध्ये आम्हाला कुठे कुचराई केलेली आढळली ते अधिकारी किंवा अन्य कोणी तर आम्ही विधिमंडळात त्याबद्दलचा तपशील घेऊ आणि मग शिवसेनेच्या आमच्या वतीने पुणे शहर शाखेच्या वतीने वेळ पडल्यास आंदोलनही केलं जाईल. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये या संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई सुरू झालेली असल्यामुळे आणि याबद्दल विनाकारण जे केलेले गुन्हे आहेत त्याबद्दल पुनर्विचार होणार असल्यामुळे आम्ही याबद्दलचं आंदोलन करण्याची पेक्षा आम्ही त्याबद्दल नागरिकांना दिलासा मिळेल या दृष्टिकोनातून लोकांचा सहभाग वाढण्यासाठी कार्यक्रम घेणार आहोत. निलंबनाच्या मागणीच्या संदर्भात डिपार्टमेंटल एन्क्वायरीचा रिपोर्ट आला की त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर होईल आणि 2 जूनला विधिमंडळाचं अधिवेशन होतं आहे त्याच्यामध्ये आम्ही या संदर्भातला पाठपुरावा करू. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत
सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याच्या निषेधार्थ शिवसेना भाजपच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये पेठांमधील व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। लाल महाल येथून शिवसेनेच्या मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चामध्ये शिवसेनेचे कोथरूड आमदार चंद्रकांत मुकाटे, भाजपचे आमदार गिरीश बापट, शहर प्रमुख अजय भोसले, श्याम देशपांडे, महिला आघाडीच्या निर्मला केंडे, नगरसेवक प्रशांत बधे, शहर उपप्रमुख गजानन पंडित, संजय मोरे, सागर माळकर, बाळा ओसवाल, विलास सोनावणे, नितीन पवार, युवासेना महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नियोजन समितीला निवेदन यावेळी देण्यात आले। महापालिका प्रशासनाच्या चुकीमुळे आणि सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक केलेल्या दुर्लक्षामुळे पेठांमध्ये दीड झालेला FSI 2 करण्यात यावा। विकास आराखड्यात दर्शवलेल्या रस्ता रुंदीकरणामुळे लोकांच्या घरांवर बुलडोझर फिरणार आहे, त्यामुळे या रस्ता रुंदीकरणाला विरोध आहे, असे आमदार चंद्रकांत मोकाटे आणि प्रशांत बधे यांनी सांगितले। पुणे मुंबई एक्सप्रेसवे हा 200 फुटी आहे, पण हा रस्ता शहरात आल्यानंतर तो 60 फुटी करण्यात आला आहे। या डीपीमध्ये रस्त्याचे रुंदीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले। जगातील अन्य देशात जुने वाडे जतन केले जातात, पण आपल्या इथे वाडे पाडले जात आहेत, त्यामुळे बिल्डरांच्या घशात वाडे घालण्याचा डाव असल्याची टीका आमदार बापट यांनी केली। विकास आराखड्यातील त्रुटीमुळे आणि त्यातील रस्ता रुंदीकरणामुळे लाखो लोकांची घरे उद्ध्वस्त होणार आहेत, त्यामुळे या विरोधात आगामी काळात आंदोलन करण्यात येईल, असं शहर प्रमुख श्याम देशपांडे, अजय भोसले यांनी सांगितलं। वृक्षसेवा युवा मंचच्या वतीने पुणे केसरी कुस्ती स्पर्धा 2014चं आयोजन करण्यात आलं। पैलवान निलेश वांजळे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। 74 किलोवरील खेळाडूंसाठी स्वर्गीय आमदार पैलवान रमेश वांजळे केसरी लढतीचं आयोजन हे या स्पर्धेचं खास आकर्षण होतं। या स्पर्धेतील विजेत्यास गदा आणि रोख 11,000 रुपये रोख देण्यात आले। विविध वजनी गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली। स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची बक्षिसे देण्यात आली। पुणे शहरातील नवोदित गायकांसाठी हक्काचं व्यासपीठ असणाऱ्या पुणे आयडॉल 2014 गायन स्पर्धेला सुरुवात झाली आहे। सोमेश्वर फाउंडेशनने आयोजित केलेली पुणे आयडॉल 2014 ही स्पर्धा लिटिल चॅम्प, जनरल आणि ओल्ड इज गोल्ड अशा 3 गटात विभागली असून स्पर्धेच्या पहिल्या दिवशी लिटिल चॅम्प गटातील आर्या घारे या 4 वर्षांच्या चिमुरडीने मला म्हणतात पुण्याची मैना ही लावणी सादर करून धमाल उडवून दिली। ओल्ड इज गोल्ड गटात 75 वर्षांच्या मालती भागवत यांनी खेड्यामधले घर कौलारू हे जुने गाणी बहारदारपणे सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली। सर्वश्री अभिजित भदे, किरण एकबोटे, रशीद खान, आनंद घोगरे आदी वादक कलाकारांनी साथसंगत केली। पुणे आयडॉल 2014 ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये सर्वश्री उमेश वाघ, अनिकेत कपोते, प्रवीण डोंगरे, विनोद सकट, हेमंत कांबळे, गणेश खामितकर, हेमंत डाबी, सेल्वराज अँथनी आदी कार्यकर्त्यांचा प्रमुख सहभाग होता। ही स्पर्धा भरवण्यामागे समाज प्रबोधनाचाही मुख्य हेतू असल्याचं विनायक निमण यांनी सांगितलं। या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही पाणी वाचवा ही मोहीम राबवली आहे, त्यामुळे या स्पर्धेचे बोधवाक्य जगण्यासाठी पाणी जसे, जीवनासाठी संगीत तसे हे आहे। प्रत्येकाने स्वतःहून पाण्याचा काटकसरीने वापर केला तर पुण्यात सर्वात जास्त होणाऱ्या पाण्याच्या गैरवापराला आळा बसेल, म्हणून पाणी वाचवा अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले। चलते चलते स्वर्गा में ले जावे, मल्हार के सपने बीजे हरियाली दिखलावे। बातों से आगे देखो जरा तुमको।
आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.